ह्याच्यामध्ये ना नुसते लोळ आहेत बघा, भरपूर भेटल्यात आजच्याला. कारण तरी ना पाऊस पडत होता, ते पावसामुळे ना बरेचशा लोळे भेटल्यात. हां परत एकदा ना शिंगटे निवडायला सुरुवात केली इकडं. वसंत भाऊला आहे ना फॉलो करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हां धन्यवाद. जाळे झालेत सगळे काढून आणि इतके लोळे मासे भेटल्यात ना, डायरेक्ट 2 गांज ना फुल भरल्यात. इकडं रोयदासपाशी सुद्धा एक आहे, उचल बरं. हे बघा ह्याच्यामध्ये ना नुसते लोळे आहेत बघा, भरपूर भेटल्यात आजच्याला. कारण तरी ना पाऊस पडत होता, ते पावसामुळे ना बरेचशा लोळे भेटल्यात. ते पण आहे ना एकाच गांजमध्ये आहे ना 1 ते 1.5 पाटे भरणारे इतक्या लोळे आहेत. मायापाशी सुद्धा एक आहे. बघा इकडं. आता निघतोय आम्ही कडेला. बराच उशीर लागणार आहे अजून जायला. तिकडं बऱ्याच लांब आहे, त्याच्यामुळे ना भरपूर उशीर लागणार आहे. ह्या साईडला बघा डोंगर आहेत. चला जाऊ आता. पहिलं तर कडेला बराच उशीर लागणार आहे, तिकडं जायला सुद्धा. जवळजवळ आहे ना अर्धा तास तरी जायलाच लागणार आहे, इतका उशीर लागतो जायलाच. आता ना आलोय बाहेर निघून आणि टुपांच्या ना हवा पण सोडल्यात, तर घडे मारून सुद्धा घेतली. आता ना जाळी घेतोय भरून आणि गाडीपाशी ना एक खेप करायला लागणार आहे दोघांना पण. जाळी घेऊन जातोय पहिले तर गाडीपाशी, कारण तरी ना मासे बरेचसे आहेत, ते काय संघ घेता यायचे नाहीत. त्याला एक खेप वेगळीच करायला लागणार आहे. आता जाळी घेतोय भरून आणि मग गाडीपाशी जातोय लगेचच जाळी ठेवायला. आता ना आम्ही दोघं जण आहे ना जाळी ठेवून आलोय. घरं दिसतात ना इथपर्यंतच गाडी येते आणि इथून आहे ना तिकडं चालत जायला लागते इतक्या लांब. तुम्हाला दाखवतोय हे बघा इकडं. हे असंच आहे ना चालत जायला लागते पाण्याजवळ इतक्या लांब. आणि तिकडे ना मासे ठेवलेत, आता ते घेऊन येतोय आम्ही. चला आता तिकडं चाललो आहे. लय वजन होतं ते पहिले तर एक खेप ठेवून चाललो आहे. आता परत माशांची खेप करायची आता शेवटची. मासे भरपूर भेटल्यात, ते पण लोळ्या. आणि लोळ्या माशांना आहे ना किती गिराईक असते ते तुम्हाला ना आज दाखवतो. लोळ्या माशांना ना सगळ्यात जास्त गिराईक असते, तर तुम्हाला सगळं काय दाखवतोय मार्केटला गेल्याच्या नंतर. तिथून तर इथपर्यंत यायला ना लय तारमळ होणार आहे. आता बघू कसं जमते आणायला. चिखलसुद्धा झालं इकडं. चला पहिलं तर पाण्याजवळ जाऊ, मासे दाखवते तुम्हाला. आलो आता पाण्याजवळ आणि तिथं समोर ठेवलं पाण्यामध्ये 2 गांजे, ते पण एकदम फुल भरलेले. मग असं म्हणू शकतोय पहिल्यांदा जितके लोळे सापडलात तुम्हाला आता दाखवतोय. एकदम कडेला सुद्धा ना ठेवता येत नाही, कारण तर ना लाटा भरपूर सुटल्यात आता. तिथं ना गांजं बांधून ठेवलं आहे. खाली आहे ना मोठी दगड आहे, त्या दगडाला बांधून ठेवलं. आता ते सोडतोय रोयदास तिकडं. आता ना मासे घेतोय काढून रोयदास तिकडं. तिकडं बघा एकाच गांजामधले हे इतके मासे, सगळ्या लोळे आहेत. भरले ते पिशवी, अजून ह्याच्यामध्ये घ्यायच्यात ते. आणि बरं दुसरं पण त्याच्यामध्ये ना जास्त आहे एकदमच. हां ह्याच्यात आहे ना सगळ्यात जास्त आहेत. मग त्या गांजेपेक्षा ना ह्याच्यामध्ये
एकदमच जास्त आहे. डायरेक्ट फुल पिशवी भरली. ही तरी आहे ना निम्मीच भरली, पण ती आहे ना डायरेक्ट फुल पिशवी भरली. जड आहे. आता ना ह्या 2 पिशव्या घेऊन जायचं डायरेक्ट तिथपर्यंत. ते मागाशी तुम्हाला दाखवलं ना घरात तिथपर्यंत बरंच लांब चालत जायला आहे. आता आहे ना थांबत जायला लागणार आहे तिकडं. हे इतक्या लोळ्या ना पहिल्यांदा सापडल्यात. हे इतक्या कधीच नाही सापडल्याच्या अगोदर जाळ्याला. चला जाऊ आता. चला आता या 2 पिशव्याने घेऊन जायला लागणार आहे. ह्याच्यामध्ये जास्त आहेत ना, तर हे आहे ना दोघंजण ह्या साईडने पकडतोय आणि एका हातामध्ये हे पिशवी घेतोय. आता जिथपर्यंत घेता येईल तिथपर्यंत घेतोय, मग रोहिदास जवळ देता येईल. चला हे बघा, हे असं वज आहे आणि लय जड आहे. आता आहे ना जास्त काही दाखवायला जमतच नाही, कारण तर वजन भरपूर आहे. आता घेऊन जातोय कसं तरी आणि तिकडे गेल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला. आता लय दम लागतोय. आलो आता कसं तरी इथपर्यंत. लय तारमळ झालं तिथून तर इथपर्यंत आला. लय वजन आहे त्या माशांचं. आता ठेवून घेतोय आणि निघतोय लगेचच मार्केटला. कपडे बदलून घेतोय. चला मासे ठेवू पहिले. चला उरकले आता निघा. बघा आम्ही कपडे बदलून घेतलेत. आता अजून मार्केटला जायला ना 1.5 तास लागणार आहे. 1 ते 1.5 तास लागेल. आणि मग आता 2 वाजलेत, तर 3:30 वाजेपर्यंत आहे ना आम्ही मार्केटला पोहोचू. चला आता तिकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतोय. आलोय मार्केटला आता. इतक्यातच 3:15 वाजलेत. 4ला गिऱ्हाईक चालू होतंय. थोडं लवकरच आलो आहे त्याला. चला मासे घेतो आता काढून. इतक्यातच हे बघा 2 पिशवी आहेत. तर पहिले तर आहे ना जे जास्त आहेत ना ते घेऊ खाली, आणि त्याच्यानंतर आहे ना ही पिशवी घेता येईल. मग चला रोहिदास आणि मी घेऊन जातो आता. आता हे मासे तुम्हाला दाखवते पाटीमध्ये वतून किती आहेत ते. 2 पाट्याने एखाद्या वेळेस भरतील इतके लोळे आहेत ह्या. ना जास्त काही लोक आलीच ना अजिबात. हे बघा सगळं मार्केट मोकळे. पलीकडच्या बाजूला आलेत फक्त आणि खेकडे आहेत. आता मासे ना वतून घ्यायच्यात तिकडं पाट्यांमध्ये. 2 पाट्या काढल्यात पिंकीने. आता जास्त आहेत ना त्याच्यामुळं आता ते वाटता यायचे नाही. ते मापानेच काढते पिंकी. नाही ना टाक हाताने. बराच उशीर लागेल. निम्मीकर पिशवी खाय ते गांजो. हा वत तसा हा वत. लगेचच आहे ना गिऱ्हाईक आले बघा इकडं. एक पाटी तर भरली त्याच्यामध्येच. शिंगटे थोडे असतील ते सगळे ना निवडून घेते आता एका बाजूला. जास्त नाही बसत त्या. कुठला मास आहे? 50 रुपये पाव. नाही बघा 2 पाट्या होत्या ना त्याच्यामधले ना एक पाटी संपली आणि दुसरी सुद्धा ना पाटी अर्धी संपली. आता थोडे राहिल्यात आणि अजून सुद्धा ना बाकी आहेत लोळे. त्या सुद्धा ना आणायला जायचं आहे वरती गाडीमध्ये आहेत. आणि मार्केटला सुद्धा ना भरपूर गिऱ्हाईक आले आता इतक्यातच. म्हणजे ना डायरेक्ट एक पाटी आमची संपली पूर्ण आणि दुसरी सुद्धा ना अर्धी निम्मी संपली. आता आहे ना निम्म्या राहिल्यात ह्याच्यामधल्या. आणि मग दुसऱ्या आणायच्यात तर अजून सुद्धा ना बऱ्याचशा गाडीमध्ये एक पिशवी ठेवली. बऱ्याचशा लोळे त्याच्यामध्ये. तुम्हाला सगळं काय दाखवतो आता. लोळ्यांना कसं काय गिऱ्हाईक येते.
त्यानं दुसरी सुद्धा यानं पिशवी आणली इकडं रोहिदासने आता जितक्यातच आणून दिले आणि त्याच्यामधल्या सुद्धा यानं लोळ्या आता काढून घेते पिंकी. परत एकदा शिंगटे निवडायला सुरुवात केली इकडं. गिराईक बघा लगेचच, कारण तर आहे ना मोठ्या लोळ्या आहेत ना त्यांना जास्त गिराईक आहे. ह्याच्यामधल्या ना सगळ्या निवडून घेतल्यात लोकांनी, मोठ्या नव्हत्या तर तिकडं बघा दुसरी पिशवी आणली तर लगेचच गिराईक सुद्धा भरपूर आले आता. या साईडला ना शिंगटे साफ करून घेतात आता दोघी जणी. ते पण आहे ना शिंगटे मोठे मोठे होते. किती गाड्या लागणार? किती गाड्या लागणार? लोळ्या माशांना ना भरपूर गिराईक आहे, त्याच्यामुळे ना आम्ही पण हे इतके काढून ठेवलं साईडला, कारण तर आहे ना संपून जाते आणि आपल्याला खायला राहायचं नाही, त्याच्यामुळे ना घेऊन ठेवते आता गाड्यामध्ये. चला वरती ठेवून येतो आणि तुम्हाला ना अजून काय दाखवतो. आता किती उशीर लागतंय हे मासे संपायला ते सगळं काय तुम्हाला बघायला भेटेल ना. मळे मासे घातलेत आता इतक्यातच. मळे ना जास्त नव्हते, थोडेच होते, ते निवडून घेतले त्यांनी. आपल्याला व्हिडिओ बघतात नेहमीच, तर आपल्याला ना भेटायला सुद्धा आल्यात मार्केटलाच डायरेक्ट. आणि मासे पण घेतल्यात, लोळे मासे घेतले त्यांनी. आणि खूप छान असतात रेसिपी, ते खूप छान करतात ते. आणि वसंत भाऊला आहे ना फॉलो करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हां धन्यवाद. आणि सगळ्या फिश घ्यायला या आपण. हां सगळेजण फिश घ्यायला पण छान, खूप छान फिश असतात. साईडला बघा तो बारका सुद्धा ना आपले व्हिडिओ बघतो. बरेचसे ना ह्याच्यामध्ये बरेचसे लोक आहे ना व्हिडिओ बघतात, तर आता ना नेमकी सगळ्यांची भेट झाली आणि सुद्धा ना किती लांबून आलं, मुळशीवरून इतक्या लांबून आलं. खास मासे घ्या आणि खास वसंत भाऊचे व्हिडिओ बघून त्या रेसिपी बघून खाण्याचा मग आवडला म्हणून खास लोळा घ्यायला तळेगावला आले. आमच्या इकडे भेटत पण खास खूप छान. आता ना इकडं संपत आलं, थोडे बाकी राहिलेत आता, त्याच्यामध्ये सुद्धा थोडे राहिले, तिकडे सुद्धा थोडे राहिलेत आणि गिराईक भरपूर आहे आता. सगळं काय तुम्हाला बघायला नसतं आहे आता. मग आता ना थोडे बारीक बारीक साईजचे राहिलेत, कारण तर ना पहिलं ज्या वेळेस ते ना पाठीमध्ये वळतोय ना लोळं, ते वेळेस ना मोठे असतात ना ते सर्व लोकांना घेतात, कारण तरी ना अंडेवारते ते भेटतात. आणि थोडं बारीक असलं तर मग काय आणलं ना अंडे नसतात, त्याच्यामुळे ना मग अशी निवड राहते. लवकर थोडे आले तर अंडेवारचं तुम्हाला भेटतीलच लोळा. अलिबाग ट्रिप बघितली तुमची? आम्ही तर सगळे व्हिडिओ बघून आता इथपर्यंत आलो. सगळे अलिबागचे तर बघितले. तेवढ्या कशा 200ची नोट दिली. हो हो अर्धा किलो ते केले पाहिजे. 3 रुपये प्राप्त झाले. दोनच ते तूप पाहिजे. दोनच आहे.
1 किलो घेतलं लोळ्या. काय काय परत आहे, शिंदे. अर्धा किलो दे. बघा हे सुद्धा दादा आला कर्जतवरनं आल्या ते खेकडे पान होते त्यांना चिंबोरे पण त्यांना काही भेटलं नाही. थोडे लवकर आले असते ना भेटले असतं. मग आता मासे घेतले हां कोणते लोळ्या हां चालतं अंडेवारच्या भेटतात चालेल. तर आता कालवण बनवायचं आहे. इतक्यातच पिंकीनं साफ करायला चालली. दाखव बरं साईज लोळ्यांची. इतकी हे बघा मोठी लोळ्या. साईज आहे ना. हे बघा अंड्याने भरल्यात सगळ्या आणि 2 शिंगटे घेतल्यात त्यांना सुद्धा अंडे आहे. आणि बाकी सगळ्या लोळे आहेत ते ना आता पिंकी साफ करून आणते. तुम्हाला दाखवते आता कसं काय बनवते ना पिंकी. आता बाहेरच्या बाजूला आली लोळे साफ करून घेते. हे बघा इतके आहेत आणि त्या पण आहे ना मोठ्या मोठ्या आहेत. ही साईज बघा लोळ्यांची. इकडे आहे ना साफ करून घेतल्यात. हे असे साफ करायचे फक्त आहे ना तोंडापाशीच फोडायचं आहे उगाच थोडं. कारण तर आहे ना अंड्यावरचे मासे आहेत. आता थोडं फोडायचं आहे फक्त. थोडाच कचरा असतोय आणि बाकी आहे ना सगळे अंडे असतात. ते तुम्हाला थोड्या वेळाने कालवण झाल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला दाखवतोय. माशांचं आहे ना कालवण तयार सुद्धा झालंय. इकडे बघा फुल कडे भरून आहे ना बनवलंय कालवण आणि त्याच्यामध्ये आहे ना सगळे लोळे आहेत बघा. कारण तर आहे ना जास्त घेतलेल्या लोळ्या आणि त्या पण आहे ना मोठ्या मोठ्या आणि प्रत्येक लोळे माशाला ना अंडे आहेत. तर सगळ्यांना अंडे असणार आहे. त्याच्यामध्ये ना एक आंबा सुद्धा टाकलाय मग एक कैरी. आता कैऱ्या काय भेटत नाही पण पिंकीने ठेवलेले पहिलेच वाळून ते सुकून ठेवलेलं आहे. हा. ते आता उपयोगीत आले. इकडे बघा भात आहे आणि लोळे आहेत त्याच्यासोबत. त्या साईडला बघा हे कालवण बनवलं. त्याच्यावरती ना 3च लोळ्या घेतल्यात पण इतकी मोठी साईज आहे ना 3 लोळ्यांचीच एकदम मोठी साईज. आता ना जेवायला बसलोय मी. आता बसलो मी जेवायला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.